अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तुम्हा सर्वांच्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींचरणी प्रार्थना। तर गुरुवारचा हा दिवस खूप महत्त्वाचा असतो सर्व स्वामी भक्तांसाठी, कारण गुरुवार हा दिवस स्वामींना आपण समर्पित आहे। या दिवशी आपण स्वामींची आपल्याला जमल तेवढी जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करत असतो। तर ही सेवा करताना आपल्याकडून काही बारीक सारीक चुका होत असतात। तर गुरुवारच्या दिवशी कोणत्या सेवा करायच्या हे आज मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राइब करा। तर गुरुवारी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे। उठल्यानंतर स्नान वगैरे करून जर आपल्याला शक्य असेल तर आपण या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करू शकता। आणखीन एक गोष्ट म्हणजे गुरुवारी केस धुवायचे नाहीत असं सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे आपण गुरुवारी केस धुवू नयेत। जर तुमच्या घरामध्ये खूप नकारात्मकता असेल किंवा काही गोष्टी सतत वारंवार चिडचिड भांडणे होत असेल तर गुरुवारी सकाळी उठल्यानंतर आपलं जे मुख्य प्रवेशद्वार आहे ते एक स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आहे। त्यानंतर आपला जो मुख्य प्रवेशद्वाराचा उंबरठा आहे त्या उंबरठ्याला आपल्याला हळदीनं लेपन करायचं आहे। तर हळदीनं लेपन कसं करायचं हे तुम्हा सर्वांना माहिती आहे, तरीही मी सांगते की एका वाटीमध्ये हळद घ्यायची आहे। हळदीमध्ये थोडं पाणी, गोमूत्र किंवा गंगाजल घालून त्याचं पातळ लिक्विड बनवायचं आहे आणि त्याने उंबऱ्याला आपल्याला लेपन करायचं आहे। उंबऱ्याला लेपन केल्यामुळे घरात नकारात्मकता येत नाही, म्हणून प्रत्येक गुरुवारी आवर्जून हा उपाय करत जा। त्यामुळे घरामध्ये सकारात्मकता येईल। त्याच्याच बाजूला आपण थोडंसं हळदीनं सारवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला रांगोळी काढायची आहे। गुरुवारची नित्यसेवा करायची आहे आपल्याला। गुरुवारी आपण स्वामी महाराजांच्या फोटोला किंवा मूर्तीला पाण्याने, दुधाने अभिषेक घालायचा आहे। जर तुमच्या घरामध्ये स्वामींची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवर तुम्ही पाण्याने, दुधाने, मधाने अभिषेक करू शकता। तर अभिषेक करत असताना आपण श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे। त्याचबरोबर तारक मंत्राचाही जप तुम्ही करू शकता। जर तुमच्या घरामध्ये स्वामींचा फोटो असेल तर हा फोटो तुम्ही स्वच्छ कपड्याने पुसून घेऊन त्यानंतर अष्टगन किंवा हार तुम्ही घालू शकता। अशा प्रकारे आपण ही सकाळी स्वामींच्या फोटोचे पूजन करायचे आहे। त्यानंतर आपण नित्यसेवा करायचे। नित्यसेवेमधले जे 3 अध्याय आहेत स्वामी चरित्र सारामृताचे ते वाचायचे आहेत। जर तुम्हाला गुरुवारी स्वामी चरित्रातला जर 14वा अध्याय वाचायचा असेल किंवा 18वा अध्याय तुम्ही वाचत असाल तर ती सेवा तुम्ही करून घ्यायची। त्यानंतर गुरुवारी तुम्हाला 11 माळी स्वामी समर्थ हा जप करायचा आहे। जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही 11 माळी करू शकता। जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही एकही माळ स्वामी समर्थ मंत्राचा जप केला तरीही चालते। ज्यांना शक्य आहे त्यांनी 11 माळी केले तर उत्तमच आहे। त्याचबरोबर 11 वेळा तारक मंत्राचे पठण करू शकता। गुरुवारी तुम्ही स्वामी समर्थ तारक मंत्राचे तीर्थ बनवू शकता। दर गुरुवारी जर तुम्ही तारक मंत्राचे तीर्थ बनवले, घरातील आजारी व्यक्ती, मुलं, त्याचबरोबर घरातील सर्व लोकांना जर तुम्ही हे तीर्थ प्यायला दिलं तर त्याचा पॉझिटिव्ह परिणाम तुम्हाला दिसून येईल। त्यानंतर गुरुवारी आपल्या घरामध्ये स्वामी समर्थांची आरती ही झालीच पाहिजे। सकाळ संध्याकाळ दोन्ही टायमाला आपण महाराजांची आरती करायची आहे। जर तुमच्या घरामध्ये लोक नसतील किंवा तुम्हाला वेळ नसेल तर रात्री तुम्ही आरती करू शकता। त्याचबरोबर गुरुवारी महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे। नैवेद्य हा तुम्ही जो खायला करता, जी पोळी, भाजी, भात, वरण जे करता त्याचा जरी नैवेद्य तुम्ही दाखवला तरी चालतो, किंवा तुमच्या घरामध्ये महाराजांना आवडणारे बेसनचे लाडू, त्याचबरोबर तुम्हाला जो शक्य आहे तो नैवेद्य तुम्ही मनापासून महाराजांना दाखवायचा आहे घरात। आणि नंतर 15 ते 20 मिनिटं हा नैवेद्य समोर ठेवून सर्वांनी नंतर घरातल्या लोकांनी हा नैवेद्य खाल्ला तरी चालतो। नैवेद्य हा रोज दाखवणे जर तुम्हाला शक्य नसेल तर गुरुवारी नैवेद्य अवश्य दाखवत जावा। त्याचबरोबर खडीसाखर, रोज तुम्ही खडीसाखरेचा किंवा दूध साखरेचा जरी नैवेद्य महाराजांना दाखवला तरीही चालतो।
त्याचबरोबर गुरुवारी तुळशीला कच्चे दूध घालायचे आहे. गुरुवारी तुम्ही आपल्या जी घरामध्ये तुळस आहे त्या तुळशीला गाईचं कच्चं दूध अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचे पठण करायचे आहे. जर तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचे पठण करणे शक्य नसेल, जर तुम्हाला पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावून मोठ्या आवाजात काम करता करता ऐकू शकता. ज्यांना वाचण्याचा बसण्याचा प्रॉब्लेम आहे अशा लोकांनी जरी मोबाईलवर तारक मंत्र लावला, स्वामी समर्थ जप लावला किंवा आपल्या स्वामी चरित्र अध्यायातील जर 3-3 अध्याय तुम्ही रोज ऐकले तरीही चालते. ज्यांना शक्य आहे त्यांनी वाचन करावे आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी ऐकलं तरीही चालते. अशा प्रकारे प्रत्येक गुरुवारी आपण स्वामींची सेवा करू शकतो. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.